श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज आरेला टिफिनमध्ये प्याज पराठा बनवला होता। घरातील सगळी कामं आवरली, बाहेर सब्जीवाला आला होता, 2 दिवसातून एकदा तो येतोच। त्याच्याकडे खूपच छान आणि फ्रेश सब्जी मिळते, मी नेहमी त्याच्याकडे सब्जी घेते। तर आज याने 1 किलो शेंगदाणे आणले होते। मी नेहमी शेंगदाणे भाजून स्टोअर करून ठेवते आणि एअर फ्रायरमध्येच भाजते। ते एअर फ्रायरमध्ये अगदी खुसखुशीत आणि चांगले भाजले जातात, जसे भट्टीवर भाजतात ना तसे। तर यांना सॅलड आवडतं म्हणून मी यांनाचं सॅलड पहिला रेडी करून घेतलं आणि ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं। तर आज पाणीपुरीचा बेत होता। पाणीपुरी म्हणजे एक छोटासा घास, पण त्यात चव मात्र तिखट, आंबट, गोड आणि कुरकुरीत सगळे एकाच वेळी। बाहेर पाणीपुरी खाताना स्वच्छतेकडेही नेहमी लक्ष द्यावं लागतं। तर पाणीपुरींना असं मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्या एअर फ्रायरमध्ये फ्राय होण्यासाठी ठेवल्या। एअर फ्रायरमध्ये फ्राय होण्यासाठी फक्त 2 मिनटं लागतात आणि 2 मिनटात त्या पाणीपुरी बघा कशा टम्म फुगलेल्या आहेत आणि बिना ऑइल फक्त 1 चम्मच ऑइलमध्ये या पाणीपुरी छान झालेल्या आहेत। बघा खूपच छान। आणि आज ही पाणीपुरी रेडी झाली, या मग खायला। थँक्यू।